मल्हार चौकात खासदार विखे यांच्या हस्ते रस्त्यासाठी 2.5 कोटी रुपयांच्या विकास कामांचा लोकार्पण। शहरातील रेल्वे स्टेशन प्रभाग क्रमांक 15 मधील मल्हार चौकात खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून मार्गी लागलेल्या रस्त्याच्या 2.5 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा लोकार्पण आणि भूमिपूजन खासदार विखे यांच्या हस्ते झाले। अयोध्या येथील राम मंदिरात 22 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार असून हा उत्सव सर्वांसाठी गोड करण्याच्या उद्देशाने परिसरातील नागरिकांनी साखर आणि डाळ वाटप करण्यात आली। प्रारंभी भक्तिगीतांचा कार्यक्रम पार पडला। भक्तिगीतांमध्ये उपस्थित नागरिक रममान झाले। जय श्रीराम, सियावर रामचंद्र की जय या घोषणांनी परिसर दणाणला। या कार्यक्रमाप्रसंगी भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट अभय आगरकर, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक अनिल शिंदे, गीतांजली काळे, शहर सचिव दत्ता गाडळकर, विशाल खैरे, विजय गायकवाड, सुरेखा खैरे, रेखा विधाते, बाळासाहेब पाटोळे, कुंडलिक गदादे, यशवंत खैरे आदी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्व प्रभाग 15 आमचे सन्माननीय पदाधिकारी, आलेल्या सर्व माता भगिनी, सर्व ज्येष्ठ नागरिक, पत्रकार आणि मित्रांनो, थोडा माझा घसा बसलेला आहे म्हणून मी 5 मिनिटात तुम्हाला मोकळं करतो। मला माहिती तुम्ही बऱ्याच वेळापासून आलेला आहात। आम्हाला तुम्हाला थोडं अगोदर बोलावं लागतं कारण की आम्हाला सगळे कुठनं पाहावं लागतात। नगर शहरामध्ये सगळे एकत्र राहतात, त्यामुळं जो माणूस सावळीला घेऊन गेला तो परत दुसऱ्या ठिकाणी पण येतो आणि मग एका जणाकडे एका घरात 4-4 पिशव्या जाऊ नये म्हणून थोडी आम्हाला काळजी घ्यावी लागते, म्हणजे माझा खर्च थोडाफार कमी होईल। वाटलं टोकन मिळालं सगळ्यांना, टोकनला हातवरती करा आमचे सगळे, शाबाश। आपण प्रत्येक कुपनावर प्रत्येक घराला 4 किलो साखर आणि 1 किलो डाळ देत आहोत। हा साहित्य देत असताना हा कुठलाही शासनाचा निधी नाही, हा आम्ही आमच्या विखे पाटील परिवाराच्या वतीने व्यक्तिगत खर्चातून 22 तारखेचा दिवस साजरा करण्यासाठी हा उपक्रम करत आहोत। आहे की येत्या 22 तारखेला ज्या दिवशी अयोध्यामध्ये निर्माण झालेल्या प्रभू श्रीरामाच्या मंदिरामध्ये देशाचे लाडके प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदींच्या हस्ते प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाईल, त्या दिवशी या साहित्य घेऊन जाणाऱ्या प्रत्येक घरातून या साखर आणि डाळीचा वापर करत प्रभू श्रीरामाच्या नावाने 2 डाळीचे लाडू प्रत्येकाने नैवेद्य म्हणून तयार करावेत, म्हणून आपण साखर आणि डाळीचा वाटायचं घेतला। 22 तारखेला सकाळी 10 ते 12 वाजेच्या मध्ये प्रत्येकाने ते लाडू तयार करून आणायचे आणि मारुती मंदिरामध्ये नैवेद्यासाठी ठेवून जायचे। लोकांना असं वाटत असेल की आपण नाही केलं तर काय होईल, तर मी तुम्हाला सांगून देतो, तुमच्या सगळ्यांचे कुपनाचे झेरॉक्स माझ्याकडे आहेत, तुमचे सगळ्यांचे फोन नंबरही माझ्याकडे आहेत। याचाच अर्थ असा की जे जे लोक साखर घेऊन गेले त्या सगळ्यांची यादी माझ्याकडे संध्याकाळी येईल। काही साखर नेली आहे त्यांच्या घरामध्ये माझे माणसं येणार आहेत आणि आम्ही 2-2 लाडूचा हिशोब घेणार आहोत। जे लोक लाडू करतील त्यांना तर काय अडचण नाही, जे नाही करणार ती यादी आम्ही असे जिल्हाभर यादी तयार करून अयोध्येमध्ये राम मंदिरामध्ये प्रभू श्रीरामाच्या दानपेटीमध्ये टाकून रामाला हे सांगणार आहे की हे ते हुशार लोक आहेत ज्यांना आम्ही तुझ्या लाडूसाठी साखरही दिली होती, डाळही दिली होती, पण यांच्याकडून काय तुझ्यासाठी 2 लाडू झाले नाहीत, यांचा काय बंदोबस्त करायचा तुझ्या स्तरावर कर। श्री सुजय विखे यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेले 2.5 कोटी रुपयांच्या विकास कामांचा लोकार्पण व भूमिपूजन समारंभ तसेच साखर वाटप कार्यक्रमात आपण सहभागी झालात,
तर त्याबद्दल मी मनपूर्वक आभार. तसेच आजपर्यंत या प्रभागातील सर्वांनी कायम प्रेम केले असून आशीर्वाद दिले आहेत. भविष्यात याची वृद्धी हो हीच अपेक्षा. धन्यवाद.